नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर पाहूयाच्या टॉप 10 हेडलाइन्स। 1 मार्च 2027 पासून जनगणना सुरू होणार। जातीय जनगणनेसोबतच जनगणना 2 टप्प्यांमध्ये होणार, सूत्रांची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबईत भाजप मोठा तर शिंदे लहान भाऊ। ठाण्यामध्ये मात्र उलट चित्र दिसणार। मुंबईसाठी भाजपचा 150चा नारा, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज असल्याची चर्चा। सह्याद्री अतिथीगृहात नियोजित 7 पैकी एकाही बैठकीला हजर नाहीत। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीला देखील दांडी। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं नाट्य। पक्षविरोधी काम केल्यामुळे सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी तर कारवाई एकतर्फी असल्याची बडगुजर यांची टीका। अनेक गुन्हे दाखल असलेल्या बडगुजरांना भाजपमध्ये घेऊ नका, आमदार सीमा हिरे यांची जाहीर भूमिका। मनसेसोबत युतीवर आपल्याकडून कोणताच प्रॉब्लेम नाही, आता चेंडू राज ठाकरेंच्या कोर्टात। मातोश्रीवरील बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज ठाकरेंनी शिक्षण मंत्री दादा भुसेंना लिहिलं पत्र। निर्णय मागे घेतल्यानंतर पुन्हा पहिलीपासून हिंदी सक्ती केल्यास तीव्र आंदोलन करणार, राज ठाकरेंचा इशारा। पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या शक्यता धुसर। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचा स्वतंत्र वर्धापन दिन। शक्ती प्रदर्शनासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती ठरवणार। निलेश चव्हाणच्या शस्त्र परवान्याचं मंत्रालय कनेक्शन समोर। तत्कालीन गृहराज्यमंत्री सतीश पाटलांना दिलेल्या अहवालात पुणे पोलिसांनी निलेशवरच्या गुन्ह्यांची माहिती लपवली। धक्कादायक खुलासा। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली। 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान अधिवेशन। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांची माहिती। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।